नमस्कार मित्रांनो, जेवणात केस सापडणे कोणत्या गोष्टीचा संकेत? ज्योतिषशास्त्रात काय सांगितले जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. अनेकदा आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या लहान सहान घटना या मोठ्या गोष्टींबाबतचे संकेत असू शकतात. मात्र ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. आपण घरात किंवा बाहेर जेवताना आपल्या ताटातील खाद्यपदार्थांमध्ये केस सापडल्याचा प्रकार तुमच्यासोबत कधीतरी घडला असेल. अशा वेळी आपण चिडतो, अस्वच्छतेबाबत घरच्यांना किंवा हॉटेलवाल्याला दोष देतो. जेवणात केस सापडणे ही गोष्ट नजरचुकीने किंवा निष्काळजीपणामुळे घडली हा आपला सर्वसाधारण समज असतो. मात्र सनातन धर्म आणि वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेवणात केस सापडणे ही साधीसुधी बाब नाही, तर या माध्यमातून विश्व चालवणारी अदृश्य शक्ती तुम्हाला काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न करत आहे असे मानले जाते. सनातन धर्म आणि वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कोणतीही गोष्ट ही अपघाताने किंवा वारंवार घडत नाही. जेवणात केस सापडणे ही वरवर लहान वाटणारी गोष्ट असली तरी तिचा काहीतरी अर्थ असतो. त्यामुळे अशा गोष्टींकडे अधिक बारकाईने पाहण्याची गरज आहे. तरच तुम्हाला दैवी किंवा अदृश्य शक्तींकडून दिले जाणारे संकेत ओळखता येऊ शकतात. जेवणात केस सापडण्याचा नेमका अर्थ. शनिदेव शनिदेव हे तुमच्या कर्मानुसार कठोर मूल्यमापन करतात. शनिदेव तुम्हाला कोणत्याही गोष्टी थेटपणे सांगत नाही. दैनंदिन जीवनाच्या धबडक्यात शनी तुम्हाला लहान लहान गोष्टीतून संकेत देत असतात. अनेकदा तुम्हाला एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी उशीर होतो, तुमच्या वस्तू हरवतात. त्याचप्रमाणे जेवणात केस सापडणे हा देखील संकेत असतो. जर तुमची 7.5 सुरू असेल किंवा तुमच्या राशीला शनीची महादशा सुरू असेल तर अशा प्रकारचे संकेत विशिष्ट पद्धतीने तुम्हाला मिळतात. परंतु बहुतांश लोक लहान सहान गोष्ट असल्यामुळे या संकेतांकडे दुर्लक्ष करतात. परंतु या गोष्टी वारंवार घडत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. या लहान सहान गोष्टी म्हणजे शनिदेवाने तुम्हाला दिलेला एखादा संकेत असू शकतो. शनिदेव हे कठोर असतात, ते माणसाला त्रास देतात अशा सर्वसामान्य समज आहे. मात्र प्रत्यक्षात शनिदेव हे तुम्हाला शिक्षा देत नाही, तर ते तुम्हाला काही गोष्टींची जाणीव करून देत असतात, काही धडे शिकवतात. शनिदेव तुम्हाला काय संकेत देतात तर तुमच्या जुन्या कर्मांबाबत जागरूक राहा. त्याबाबतच्या आवश्यक गोष्टी वेळीच मार्गी लावा. नकारात्मक गोष्टींची साखळी तोडा. तुम्ही कोणत्या गोष्टींना आयुष्यात स्थान देत आहात याकडे बारकाईने पहा. जेवण आणि मानसिक या दोन्ही स्तरावर या गोष्टी लागू होतात. आपण या गोष्टींकडे अवश्य लक्ष द्यावे आणि याबाबत जागृत राहावे. धन्यवाद.